ए भाई. तर गणेश भाऊ पण रेडी, मी पण रेडी. तर प्लॅनमध्ये चेंज आहे. आमचं चाललं की रायगड उद्या सकाळी करूया असं गणेश भाऊचं सुझाव आहे. आता बघूया काय करूया. तर जरा चाललं डिस्कशन काय करूया. आता आपण जाऊ श्रीवर्धन करू, दापोली करू आणि मग उद्या सकाळी सकाळी आपण रायगडला जाऊ. स्वारी स्वराज्याची उद्या करू असं चाललं आहे. बघूया कसं बसतं सगळं तामझाम. यू नमस्कार मित्रांनो, आपली राईड चालू होते. वे टू कुठे जातो आपण? दिव्यागर, श्रीवर्धन आणि आरावी असे 3 बीच कव्हर करणार आहे आणि मस्त प्लेसेस आहेत. तर गणेश भाईने सजेस्ट केलं तसं जाऊया. वेलकम बॅक टू दी चॅनल. नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला आणि आपली परी घेऊन कल्टी मारूया. आजचे गाईड इकडे आहेत. मोर्या. तर गोरेगावमधून आम्ही जातोय म्हसाळवरतून जातोय दिव्यागर, दिव्यागरवरून श्रीवर्धन आणि वरळी आरवी काय तो असं काय आमचा प्लॅनिंग आहे सगळा. बघूया काय होतं. आणि मित्रांनो, ही आपली गोरेगावची नदी. इथेच गणपती विसर्जन होतं. इथेच आलेलो आम्ही गणपती विसर्जन करायला. काळ नदी. वा. भाऊ लगेच मागून मला सांगतोय, आपला गाईड आहे भाई, सगळं माहिती आहे त्याला इकडचं. आणि भावाला पण फिरायला आवडतं मस्त. त्याचे मित्र बाहेरचे आहेत तर ते अजून भेटतात. आणि इकडून वर गेलं की मोरबा. वर जायचं आहे. ए भाई, एवढ्या जोरात आला येऊ. लोकेशन बघा ना, खतरनाक. हा नाच खुळा सार्थक झालं इकडे यायचं. बाकी काय असो नसो, पण कसले डेंजर टर्न आहेत. जाग्यावर खडे वळवत आहेत. काय रोड आहे. मगाचपासून असं आम्ही उतरत चाललोय भाई. हे जंगल काय संपत नाहीये आणि मला अजूनच मजा येते. मला असं पळवूस वाटतंय मेन रोडला. इकडे मानगाव मोरबे आणि इकडे मसाळे. आपल्याला लेफ्टला जायचं. लाल कलर. अरे मित्रांनो, हे बघा लाल कलरचा रोड. आईला हे काय आहे? आईला रगात आहे काय कोणाचं? अरे काय भाई, मी आज निघालो तर लाल केले सगळं. माझ्या या आगमनासाठी केलं का काय? हा कमी झालंय काय माहिती काय होतं, पण ठीक आहे. जरा पट्टे उठलेत. आय थिंक हे लाल मातीमुळे तर नसेल ना, ट्रकच्या ह्याच्यामुळे वाटतात मला. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आणि भाई दिसली ना भाई, शेवटी आपली लाल परी. चुम्मा श्रीवर्धनवरून आली ती. आपल्याला तिकडेच जायचं आहे. चला लवकर चला. आपण आलोय म्हसळामध्ये. चेकपोस्ट पास केलाय. श्रीवर्धन 20, डिगी 15. आपल्याला सरळ जायचं. इथून शॉर्टकट आहे. पोलीस चौकी लावले. जाऊ शकतो का नाही? हे बघ काका, जाऊ ना. थँक्यू काका. तर मित्रांनो, म्हसळामध्ये स्वागत आहे तुमचं. तर मला आठवतं कार मधून आलेलो ना आपण. आम्हाला ह्या रोडला एंट्री नव्हती दिली. आम्ही फिरून असे गेलेलो. एक्स्ट्रा 50 किलोमीटर ॲड झालेले. ठीक आहे. आता एका ठिकाणी थांबू, रस पिऊया उसाचा. ऊन लय यायचं आहे. जरा उसाचा रस घोट मारू 2-3 आणि मग सॉरी पुढे. प्रॉपर गाव वाटतंय. हा बोल. आपलं महाडचं गणपतीवालं गाव पण असंच वाटतं. ते सेम भाई, सेम वाटतंय. तर मित्रांनो, गाडी आपण इथे लावले. इथे आपण आता उसाचा रस प्यायला थांबलोय काकींकडे. तर भावाला आठवण करून दिली. ब्लॉगर आहे भाऊ, आधीच चालू झालाय. कसं आहे? मस्त आहे ना भाई. ऊन लय आहे. रस पिऊया. मस्त गाड एकदम भारीवाला आहे. पिऊ आणि कल्टी मारू. गणेश भावांना गाडी दिली चालवायला BMW. तू नको करत होता. त्याला बोलत चाललं आणि तेवढं तर लयच पुढे गेलं यार व्हिडिओ काढास्तोवर. तर इकडे आहेत आपले BMWचे रायडर गणेश भाई जचर आहे भाई गाडीचा. हा खतरनाक दिसतोय भाई, किलर. चला निघूया. हे बघा बाजूला पाणी वाहते. समोर नारळाची झाडं. काय दृश्य आहे, काय निसर्ग आहे यार. खतानी मधून हा रोड चाललाय. आलोय आपण दिव्याघर बीचच्या इथे. आणि बघा इथं मी दिसतंय पण भाई गोवाला आलो वाटतंय. बघा गोवाच्या नारळाची झाडं. हे बघ समोर बघ चौक लागला. चौक राईटला तेच ना गणपतीचं. अरे भाई एक नंबर. मी तुला तेच बोलणार होतो. ते मंदिर पण इकडेच आय थिंक. हे सही भाई, एक नंबर काम केलं तू.
बच्ची के दिल में खच्ची. तर भावानं तुम्हाला आता कळलंच असेल आपण आलोय दिव्य आगारमध्ये. तुम्हाला आता सुंदर असं गणपतीचं मूर्ती पण दिसेल. सरळ सरळ जायचं गावातल्या रस्त्यातनं. ह्याच्यामुळे आता थांबलो इथे येऊन आम्ही. बीच पासून किती किलोमीटर लांब आहे आपण? ऑलमोस्ट असेल 1 किलोमीटर. 1 किलोमीटरच्या अंतरावर आम्ही आणि हे मध्ये थांबले जाऊन काय करायचं. आलो दिव्या आगारमध्ये. तर आता आपण पहिले जातोय सुवर्ण गणेश मंदिर. खूप भारी मंदिर आहे, खूप सुंदर अशी मूर्ती आहे. त्याचा इतिहास पण मी तुम्हाला सांगतो, गणेश भाऊ आपले सांगतील. इथून लेफ्ट घ्यायचं, आम्ही मधला लेफ्ट चुकलो त्यामुळे आम्हाला पुढे येऊन परत युटर्न मारते. बघा इथे बोर्ड लावला आहे सुवर्ण गणेश मंदिराकडे जाण्याचा दिव्य आगार. तर हा वाला लेफ्ट ये भाऊ, ये तू ये पहिला. तर इथून असं सरळ सरळ जायचं, सरळ सरळ आणि मंदिर सरळ जाते दिसतं टोक ते मंदिर आहे. खूप सुंदर अशी मूर्ती आहे गणपतीची. मंदिर परिसर पण भारी आहे. ते बघा इथे गाडी पार्क करू शकता, इश्यू नाही. गाडी इथे लावली आम्ही काकांच्या भरोशावर. काय झालं तर काकांनाच धरतो मी. आणि गणेश भाऊ इथे, गणेश भाऊ मला गणपती मंदिरात घेऊन आलेत. तर भाई किती 3 वर्षांनी आलो आय थिंक आहे ना. 3 वर्षांनी परत आलो आम्ही. तर जाऊन मंदिरात दर्शन घेऊ गणपती बाप्पाचं आणि मग बीचवरती जाऊन मग बाकीची गोष्टी करूया. प्रवेश नाही. अच्छा असले कपडे घालू नका भाई. कळलं का लेडीज. चप्पल कुठं काढायची? चप्पल इथेच काढा. ठीक आहे. आतमध्ये बघून मस्त गार लागतं. बाहेर एवढा गरमी आहे ना, नको वाटतं बाहेर जायला. मस्त बघून 10 मिनटं आणि मग पुढचा प्रवास चालू करा. तुम्ही तो पण सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर मित्रांनो आपलं झालेलं आहे मंदिर दर्शन. तर जी मंदिराची कहाणी काय होती ती? एका आजीला तिला झाड लावायचं होतं नारळाचं. तिला ते खोदताना सापडले. धन्यवाद काका, धन्यवाद काका, धन्यवाद. तुम्ही लक्ष ठेवलं तेवढं. चला गाडी घेऊ. म्हणून थांबलेले. इकडे 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 ऊन सावली ते सावलीतून सांग. हा सांग आता स्टोरी. काका सांगतील ना. अरे काका स्टोरी काय इथली मंदिराची मूर्तीची? वाडीचं म्हणजे बागेचं खणकाम करताना म्हणजे पाणी विणीचं लावण्याची पेटी सापडली. ते पेटी सापडली त्याच्यात त्या एका बाईला सापडलं. ते काय त्यांनी गावकऱ्यांना कळवलं. ते नंतर मग पुढे काय ते तिने काय मालकी हक्क दाखवला होता. पण ते काय बोलत होते, तिने मालकी हक्काने त्या गणपतीचं काही बारीकचं काय ते वस्तू सापडली तर लपून ठेवली. अच्छा. त्याच्यामुळे तिचा मुलगा त्याच्यात एक्सपायर. अरे आणि त्याच्यानंतर त्यांची वरती तिथं माझ्या ज्या जागेत वस्तू आहे तिथं गणपतीचं मंदिर बांधण्यात जाईल. इथं सापडलेलं आहे. इथं वाडी होती त्याची. अच्छा असं आहे काय? तर दादाने आपल्याला स्टोरी सांगितली इथली, जी आम्हाला माहितीच होती. आम्हाला दुसरीच माहिती होती. बरोबर ती तू कुठली बोललेला? ती सोनारवाली, ती सोनाराची काय चोरल्यानंतर. अच्छा नंतर चोरल्यानंतरच का? आधीची स्टोरी इकडे आहे, नंतरची स्टोरी इकडे सांगितली आणि चोरल्यानंतर आधीवर सांगितली. मला लक्ष नव्हतं पण ठीक आहे. आणि ते उपनारायचं मंदिर आहे तिथे. अच्छा ते प्राचीन असं काय. चला थँक्यू दादा. चला ठीक आहे. चला निघूया आपण फटाफट. मित्रांनो दर्शन झालेलं आहे गणपतीचं. चला गाडी घेऊ आणि आता डायरेक्ट बीचकडेच. आणि जसं त्या दादानी सांगितलं स्टोरी की काय होती की एका बाईला ती पेटी घावली, त्यामध्ये गणपतीचं होतं काहीतरी, ते तिने लपून ठेवलं. तिने सांगितलं नाही आणि बाकी सगळ्यावरती तिचा मालकी हक्क दाखवला. तर तिचा मुलगा त्यामध्ये एक्सपायर झाला आणि मग नंतर तिला अक्कल आली. मग तिने सांगितलं माझ्या इथे गणपतीची वास्तू बांधा आणि हे करा. मग नंतर हे मंदिराचे
ते काय म्हणतात, मंदिर बांधलं गेलं. मग ती सोन्याची मूर्ती चोराने चोरली, सोनाराला देत होते, सोनाराने पिघळवलेली ती, मग त्याचं परत गणपतीची मूर्ती बनवली. असं काय एकदम होता स्टोरी. कोकणचे रस्ते भारी, हे माती उडवते सगळं. तू आलेलो असं इथे गाडी घातलेली. आता बघूया, बाईक बंद आहे रे. नाही ना मित्रांनो, आपण गाडी लावलो त्या वॅगनरच्या इथे आणि इथे जायचं. इथून गाडी घालू शकत होतो पण भाऊ बोलला भरतीचा वेळ आहे, भरतीच ना, त्यामुळे नको घालू, म्हणून भावाचं ऐकू आपण. आणि आपण नाही घालत, आपण वेट करू आणि जाऊ आता चालतो बीचकडे. तर मित्रांनो, आता आपण निघालो बीचकडे. चला, गणेश भावाने आपण. तर गणेश भावाने आपलं कुठला बीचचं नाव सांग, मला विसरून जातो यार मी. दिव्या आगार बीच वरती आलोय आम्ही. फुल आज माईक बिक लावलाय, फुल प्रोफेशनल सेटअप, प्रोफेशनल फुल खर्च केला भावाने. होऊ दे खर्च, किती पण विंड येऊ दे काय होऊ दे, घाबरत नाही. ही गाडी घेऊन आलेत की, अरे बाबा सँड दिसते का तुम्हाला खाली? बघा मजा. अरे चालू आहे का नाही? चालू आहे. उजेडामुळे दिसेना झालंय काय, चालतंय का नाही? भारी हे बघा गणेश भाई, सिनेमॅटिक्स बघा, सिनेमॅटिक्स. मस्त वारं सुटलंय, मजा येते. हा काय माहिती आवाज येतोय का नाही ते नंतरची गोष्ट, पण चल बीचकडे तरी जाऊ. मजा येते फुल एकदम झाकपूक झुपूक. अरे बापरे, केवढं मोठं आहे रे. ही कुठली झाड आहे रे? ही बाजूला आहे ती, असं आहे का? जाऊ दे, गलिच्छ झाड आहे. अच्छा, ती गलिच्छ झाड आहेत, गलिच्छ सगळीकडे असतं गलिच्छ. चला बीच बघा, जरा सिनेमॅटिक्स बघा आणि इज्जत द्या भावाला. गाडीवाला आपल्याकडेच बघतोय, आपल्याकडेच येतोय तो. ही स्पॉट शोधून काढलाय बसायला. या ओंडक्यावरती बसूया आणि आनंद घेऊया बीचचा. चांगलाय 2000 years later. आपण आलो परत आपल्या गाडीपाशी, गणेश भाऊ आणि इकडे बीच बघून आलोय, मस्त वाटलं. आता जाऊ त्या नारायण मंदिरात जाऊ, पाया पडू, सिनेमॅटिक दाखवू आणि खायचं प्रबंध करू आणि मग पुढच्या जर्नीला स्टार्ट करू. तर ठीक आहे. ऐक, उतरताना पाय लागला माझाच. आणि इथे ना भाई चेंजिंग रूम पण आहेत लेडीज जेंट्ससाठी, आंघोळ बिंगोळीचं सोयी पण आहे. पण नारायण मंदिराकडे. तर मित्रांनो, इथे आहे नारायण मंदिर आणि इथे आपली निळीपरी. तर चला जाऊया. गणेश भाई घेऊन आलेत आपल्याला. गणेश भाई आपले टूर गाईड सगळे येतात, सर्वस्व गणेश. दादा सांगू शकता तुम्ही? ट्रिप स्पॉन्सर्ड बाय गणेश दादा, वैभव तुकडे. इथे काय मोबाईल व्हिडिओ शूटिंग. अरे असं थोडी करतात यार. यार येतच आमचा बंदोबस्त केलाय, चप्पल इथेच काढायचे. चला काढू सावलीत. चला रूप नारायण बसलं टाकू बाजूला. इथे आरती ही तुम्ही वाचू शकता. आणि इथे आहे मूर्तीचं पूर्व इतिहास. स्क्रीन पॉज करा आणि वाचा. फोटो मी टाकतो काढून.
तर मित्रांनो आम्ही आता गावाला एवढं भारी वाटते ना, जसं पॅक बिक काही नाही आहे, ओपनच आहे, तर इथे एवढं मस्त गार लागतं, जास्त झोपूच वाटतं इथे. आता झोपू इथेच, इथे हा एक झोपलं, एक झोपलं, तिसरं मी पण दिसेल झोपतो. अरे आणि इकडे अवतारलेले स्क्रीन पॉज करून तुम्ही वाचू शकता. मस्त आहे भाई, फील आहे. बीचवर येते ना, तर आधी इथे या, मग बीचवर जावा. आम्ही उलटं गेलो, तुम्ही तसं नाही करतो. आता दुसऱ्या मंदिराकडे चाललं. बाईक इथे, गणेश भाऊ इथे, मंदिर इथे झालेलं आहे सगळं दर्शन. तुम्ही पण केलं असेल, आवड असेल सबस्क्राईब करा नक्की. आता आम्ही जाऊ जेवायला. आस्वाद हॉटेल आस्वाद. गणपती बाप्पा मोरया. तर आस्वाद आहे इथून बाहेर लेफ्ट. चला करूया आपला जेवणाचा प्रबंध कैसे. तर भाई वॉशरूममध्ये, हॉटेल खूप मोठं आहे, रिसॉर्ट चांगला आहे. बघूया आता जेवण कसं, मग मी तुम्हाला रेकमेंड करेन. चला मित्रांनो, आली आपली व्हेज स्पेशल थाली भावाची. भाव व्हेजिटेरियन आहे, एक माझ्याबरोबर नेहमी एक व्हेजिटेरियन असतोच. माझ्या काय आहे त्याला, पुंशीला वेशीला लिहिले काय असतं त्याला, हां माझ्या 5वीला पुजलं आहे भाई व्हेजिटेरियन माझ्याबरोबर असणं. हा मला हळूहळू व्हेज कन्वर्ट करतील असं वाटतंय मला. बघूया. तर चालू करा दादा, बघूया कशी आहे टेस्ट. अरे आपलं काय येईल ते तू चालू कर, चालू कर, बघू टेस्ट तरी सांग कशी आहे. अंडा आहे का काय? अंडा दिला भावाला. हाऊ वाज द जोश? मस्त, 5 स्टार. तर भाई आपला आलेला आहे आयटम सुरमई. सुरमईच मागवली ना मी, सुरमई प्लेट, सुरमई थाली मस्त आहे. खाऊन बघूया कशी आहे. हां खातो भेटतो. खाके अभि निकलते आईला मराठी. तर मित्रांनो खाऊन झालंय, आता सगळं आवरू आणि निघूया आपली निळी परी घेऊन गणेश भावांबरोबर. आणि एक नंबर टेस्ट होती. हॉटेल मस्त यार, चव भारी आहे, मागे रेस्टॉरंट पण आहे, सगळं आहे. ठीक आहे चला. ओके तर मित्रांनो हे हॉटेल होतं शिवनेरी रेस्टॉरंट. एक नंबर चव, राहायची पण सोय आहे, सगळं आहे, भारी आहे. चला निघूया इथून. आता आपण निघालो आहे आळवी बीच. चला आरवी बीच, कोंडिवली बीच, श्रीवर्धन. चला झूम झूम. सो प्लीज सपोर्ट करा सारा खबर.